प्रजासत्ताक दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रमशाळेत विचारवंतांना डोळे समोर ठेवून आदर्शवत उपक्रम। नाशिकच्या मनमाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रमात 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून व सेवानिवृत्त निमित्त केंद्रीय विद्यालयाचे शिक्षक राजेंद्र बहोतसर यांच्या हस्ते आश्रमशालेय विद्यार्थ्यांना थंडीच्या अनुषंगाने ब्लँकेट, वॉटर गीझर, पादुका व अन्नदान वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यावेळी सर्वप्रथम महापुरुषांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। केंद्रीय विद्यालयाचे शिक्षक सेवानिवृत्त राजेंद्र बहोतसर यांनी आपल्या जीवनात शिक्षणाला महत्त्व देत शिक्षण हेच गुरु किल्ली तसेच विचारवंतांना डोळे समोर ठेवून शिक्षणाला प्रोत्साहन देऊन आदर्शवत उपक्रम राबविले। या उपक्रमाच्या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रमचे प्राध्यापक राहुल घोडेस्वार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजूभैया पवार, सुनील माया, शरद बहोत मान्यवरांच्या हस्ते शिक्षक राजेंद्र बहोतसरांना शॉल व आदर्श प्रतिमा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी सोनू पोहाल, सुभाष धैंगाण, मिथुन धैंगाण, बाबलू लहारे, अशोक पथरोड, जितू धैंगाण व मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। अनेकांनी विद्यार्थ्याचे उच्च शैक्षणिक दृष्ट्यातील मनोगत व्यक्त केले। या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी वाल्मिकी समाजबांधवांनी परिश्रम घेतले, तर आंबेडकर विद्यार्थी आश्रमचे प्राध्यापक राहुल घोडेस्वार यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले। आवाज जनतेचा न्यूज मराठी वृत्तवाहिनीसाठी राजेंद्र धैंगाण, मनमाड।